यदि किसी धनराशि पर 8% वार्षिक दर से वार्षिक दर से 2 वर्ष की चक्रवृद्धि ब्याज और साधारण ब्याज का अंतर 240 है, उदाहरण के लिए किस सूत्र वापरना केवल बाकी जनता 15 तर काय आपला डी आर स्क्वेअर बाय 100 बरोबर. आता अंतर किती 240 डी म्हणजे डिफरन्स 3 काढायचं बरं तुम्ही आर काय तर किती आहे 8 स्क्वेअर मध्ये 2 वडे आहे का बायला 100 चा वर्ग किती 10 ठीक 204. आता 8 ज्याला पी किंवा एक्स होतं पुढे छेदाला आता आज आपण पाहू ठीक आहे 8 त्रिक ठीक आहे. आता 2 चौक 8 2 पंचे 3 शून्य 16 ठीक आहे समजतंय ना 30 गुणिले 500 भागिले 4 से में 2 3 से में 250 गुणिले किती 500. आता 15 गुणिले 250 15 शून्य शून्य 15 पाचा 15 पाचा 75 5 हातच्याला 15 30 30 7 एक शून्य नाही लागला कुठला 8 त्रिक 24 शून्यावरती गेला 2 चौक 8 2 पंचे 10 सूत्र सेम यूज करा बघा अंतर मूल दर गुणिला दर का स्क्वेअर भागिला
100चा स्क्वेअर. सूत्र सेम बिंदू काही विषय. अंतर किती आहे 60. वजन किती आहे गुणिला r चा स्क्वेअर. इथं काढायचं 100चा वर्ग किती खतम टाटा बाय बाय. ठीक आहे. आता काय राहिलं 24 r स्क्वेअर 5 दुनी हो का 2 पंचे 10 2 1 2 2. आता 12 ला स्क्वेअर आहे बघा. आता 60 भागिले. आता ज्याला x किंवा कोणत्याही संख्या लागल्यास पुढे ते छेदाला आहे. ही संख्या पुढे जाणार अंश. ठीक 12 खाली 5 12 पंचे 5 5 25 कोणाचा वर्ग आहे त्यांचा सोड बरोबर होतं 28. अंतर किती आहे 45. आपलं डेली सूत्र टी काढायचं आहे. दर किती आहे 12.5 गुणिला 12.5. हा 100चा वर्ग किती 10. आता 112.5 खाली 10 वरती 45. ज्यावेळेस पॉईंट नंतर संख्याला पॉईंट नंतर जेवढं घर असतात तेवढं घर आपण अंशाला किंवा छेदाला द्यायचं असतो. पॉईंट नंतर एक जरी तेच जरी इथे द्यायची की काही शून्य दोन जरी सांगा किती देऊ दोन शून्य किती देऊ 100 आहे गरज आहे. हा का एक इथं एक इथं. ठीक आहे. आता इथं 5 इथं 0 इथं 5 ला 0 5 ची कसोटी लागू 5 गुणिता 5 5 5 9 बरोबर 25 5 125 25 चो 3 0 बरोबर 5 5 25 5 8 किती 2 0 16 5. आता हा 5 हा 5 देईल का भाग किती ने 18 5 1 5 5 दुनी 10 किती उरले ठीक आहे 5 त्रिक किती उरले बरोबर 90 आणि 32 9 दुनी 18 शून्य नंतर देऊ आपण 9 दुनी 27 आणि 28. बेस्ट सुबह
बघा 15,300 पर 8% प्रतिवर्ष के दर से 2 वर्ष के लिए चक्रवृद्धि व्याज और साधारण व्याज का अंतर न्याय कीजिए. बघा आता अंतर काढायचं म्हटल्यावर अंतर आपण काय मानू x म्हणू. ठीक. मूलधन किती आहे, दर किती आहे, बरोबर आहे का? तर किती आहे सूत्र बरोबर आहे ना. नंतर मूलधन r स्क्वेअर म्हणजे सरळ सरळ गुणाकार खाली काही देणार खाली बघा जर दिले 0 0 कॅन्सल 5 गुणिले 5 त्रिक बरोबर. बेक बे चौक 3 4 4 त्रिक 12 8 96 काय आलं डिफरन्स. सूत्र फक्त सूत्र पाठ करावं बाकी काही. बाकी 16 मध्ये कुठं तरी चुकतंय लक्षात. 1250 बेस्ट 1250 एक नंबर बरोबर. एक नंबर वस्तू बेस्ट. आपल्याला मूलधन काढायचंय सूत्र सेम. आता किती 8 जर आपण बी मागत होता दर किती 8 बेस्ट बरोबर. 8 आठवडे खाली 10 आठवडे बरोबर आहे का. ते चुकते आता बरोबर का. ज्याला पी येते छेदाला 10,000 वरती हाकण घेतो 8 गेला 8 गेला 3 चौक 8 2 पंचे 10 बरोबर. बेदुनी 4 25 नेमके किती 1250 पूर्ण भाग गेला. किसी राशि पर 4 प्रतिवार्षिक दर किती आहे क्या आपण काय काढायचंय राशी काढायचं. अंतर किती आहे 8 राशी बी मानू बाकीला 100 किती 10 बरोबर. आपण तुम्ही असे भाग देऊ शकता पेपर. आपण काय करू ड्रॉ देऊ सोपं जातं. 4 दुनी 8 2 दुनी 4 2 पंचे 10 बघा. तुम्हाला जाताना म्हणजे टॉपिक सॉल्व करताना एक गोष्ट पण क्लिअर होते. चक्रवृद्धी व्याज शिकत असताना तुम्हाला तिमाही छमाही हा विषय फक्त अडतो बाकी काही. जर छमाही वार्षिक दर आला किती छमाही तर 1 वर्षात किती असेल ते 2 छमाही. मी काल लिहून दिलं पण बाकीचे काल गैरहजर होते. 1 वर्षात किती छमाही 2 वर्षात लक्षात ठेवायचं 3 वर्षात 6 आणि जर हे केव्हा अर्धवार्षिक असताना 6 असताना जर तुमचा व्याज दर तिमाही असला किती असला 3 महिने असला. आता 3 महिने म्हणजे काय 3 महिने 1 वर्ष किती भाग आहे
चौथा भाग. 3 महिने 1 वर्ष किती भाग आहे? चौथा. तर 6 महिने आलं तर 2 3 महिने 1 वर्ष आलं किती येईल मग? समजते ना? याच्या गोष्टी हा चार्ट लिहून घ्या तो पाठ करा. सगळं ठीक.